मी दयानंद रामचंद्र साळुंके, माझं गाव तानंग आहे। आमच्या गावातील उमेदवार आशिष जाधव साहेब निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यांना गावातून मोठा प्रतिसाद आहे आणि 100% भाऊनी त्यांना सपोर्ट भरपूर केलेला आहे आणि 100% त्यांनी आमच्या मतदारसंघातून निवडून येणार। भोसेचे मनोज दादा, पंचायत समिती हे सर्वजण 100% निवडून येणार ह्याची खात्री आम्हाला आहे आणि येणारच। गावातून तानंग गावातून सर्व गावातून प्रतिसाद भरपूर आहे त्यांना, 100% त्यांनीच निवडून येणार हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। माझं नाव इंद्रजित लक्ष्मण पाटील, माझं गाव तानंग। आमच्या पंचक्रोशीतून 12 गावातून आशिष जाधव हे उमेदवार जिल्हा परिषदला उभे राहिलेले आहेत। त्यांच्यासाठी आमच्या 12 गावातल्या मतदारसंघात जेवढी जनता आहे ते पूर्णपणे 100% पाठीशी आहे आणि ते येत्या 7 तारखेला आपली मतदान आहे। 7 तारखेला मतदानाला येऊन सगळ्यांनी मतदान करून त्यांना बहुमताने प्रचंड मताने विजयी करायचा आहे। आणि त्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आशिषदादा एक सुशिक्षित, शिकलेला आणि वैचारिक आणि प्रामाणिक काम करणारा माणूस आहे आणि तो आजपर्यंत कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही राजकारणात नव्हता, पण पहिल्यांदाच सुरेशभाऊ खाडेंच्या मार्फत त्यांना डायरेक्ट जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालेलं आहे। ती साधी गोष्ट नव्हती, पण जिल्हा परिषदेचं तिकीट मिळून पण तो माणूस गेल्या 1 वर्ष झालं समाजासाठी आणि कोणताही कार्यक्रम असू दे, कोणताही गावात काही असू दे, तिथं हजर राहून तो प्रत्यक्षरित्या प्रॅक्टिकली काम करत आहे। म्हणून मी सांगतो की आजपर्यंत असा उमेदवार कुठं बघितलेला नाही आहे की बाबांनो सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत आजपर्यंत की त्याने कुठल्याही कामाचं नाही आहे असं बोललेलं नाही आहे। त्यामुळं मी सांगतो माझ्या वतीनं, माझ्या तानंगच्या गावाच्या वतीनं मी सांगतो की माझं अखंड गाव त्यांच्या पाठीशी आहे।